नमस्कार, मी साधनाच लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। तर माझा हा व्हिडिओ पहिला आहे। तर पहिला व्हिडिओ मी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा दाखवणार आहे आणि छोटासा व्हिडिओ आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। खरं तर मी चॅनलचं नाव ठेवण्यापासून तर मला व्हिडिओ कसा बनवायचा, फर्स्ट व्हिडिओ कशावर बनवू यापासून मी खूप कन्फ्यूज होती, तरी हा व्हिडिओ छोटासा बनवत आहे। तर या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळतील, जसं की पूजेचे व्हिडिओज, काही कुकिंगचे व्हिडिओज, मला रेसिपीची सुद्धा आवड आहे करून हा व्हिडिओ छोटासा बनवत आहे। तर या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळतील, जसं की पूजेचे व्हिडिओज, काही कुकिंगचे व्हिडिओज, मला रेसिपीची सुद्धा आवड आहे। पारंपरिक रेसिपी किंवा नवनवीन रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। मला गार्डनिंगची सुद्धा आवड आहे, तर त्या रिलेटेड सुद्धा काही व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि मला सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी, जेणेकरून मला उत्साह येईल आणि नवनवीन मी व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत जाईल। तर त्यासाठी नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा। तर मी आजचा व्हिडिओ छोटीशी पूजा केलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातली पहिल्या गुरुवारची, तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। चला तर मग पूजेला सुरुवात करू। इथे बघा मी पूर्ण साहित्य घेतलेलं आहे, प्रसाद घेतलेला आहे, हळदी कुंकाचं, दिवे वगैरे घेतलेले आहे, पाच प्रकारचे मी पानं घेतलेले, फुलं वगैरे, दुर्वा, असं भरपूर साहित्य लागतं, ते सगळंच मी एका ठिकाणी करून घेतलेलं आहे। ताटसुद्धा अर्धीचं सजून घेतलं, तसंच देवीसाठी ओटीचं सामान घेतलेलं आहे, दिवे वगैरे घेतलेले, एक समोर लावण्यासाठी पंचामृत घेतलेलं आहे आणि हळदी कुंकाचं, सुपारी, नारळ आणि इथे 2 दिवे घेतलेले आहेत समोर लावण्यासाठी आणि इथे मी कलशाला नारळ लावण्यासाठी अशा प्रकारे गंध लावून घेतलेला आहे। देवीचा मळवट घेतलेला आहे आणि कलश घेतला आहे, त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। पहिल्या गुरुवारची पूजा तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका।